कारण पहिल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आले होते. बर. आणि पहिल्या महोत्सवाला करवीर पीठाचे शंकराचार्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळेस कुमार केतकर बोलता बोलता मला त्यांनी जाहीर तिथे केलं की बालगंधर्व ही व्यक्ती अतिशय व्हर्सटाईल होती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते जितके उत्तम नट होते तितकीच उत्तम त्यांची गायकी होती. पण बालगंधर्वांच्या रंगभूमीवरील रंगसेवेनिमित्ताने महाराष्ट्रात बऱ्याच काही गोष्टी घडल्या की बालगंधर्व खुले नाट्यगृह आलं, किंवा जसं पुण्यामध्ये बालगंधर्व नाट्यगृह आहे, अशा प्रकारची नाट्यगृह तयार झाली किंवा त्यांच्या नावाने पुरस्कार दिले गेले. पण संगीत सेवेसाठी संपूर्ण भारतवर्षात फक्त एकमेव बालगंधर्व संगीत महोत्सव होत आहे. आणि जो आता गेल्या 23 वर्षानंतर तो एक रजिस्टर्ड ब्रँड आहे की त्या रजिस्टर्ड ब्रँडच्या माध्यमातून आम्ही बालगंधर्व संगीत महोत्सवांना त्यांचं आणि जळगावचं असलेलं नातं पुनश्च एकदा अधोरेखित करण्यासाठी आम्ही त्यांना बालगंधर्व संगीत महोत्सवाचं नाव दिलं.